राज ठाकरेंची आज लातूर, सोलापूर आणि अमरावतीमध्ये प्रचार सभा। लातूरमध्ये मनसे उमेदवार संतोष नागरगोजे, सोलापूरमध्ये दिलीप धोत्रे आणि अमरावतीमध्ये पप्पू पाटलांसाठी सभा। देवेंद्र फडणवीस पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। सांगलीतील जत, साताऱ्यातल्या कराडमध्ये तर पुण्यातल्या चिंचवडमध्ये फडणवीसांच्या सभा। आज देवेंद्र फडणवीस यांची सांगलीच्या जतमध्ये जाहीर सभा। जत विधानसभेतील भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ फडणवीस मैदानात। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आज विदर्भात प्रचार सभा। वाशिम, अमरावती, अकोला भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा। काँग्रेसही आज प्रचाराचं रणशिंग फुंकणार। प्रचारासाठी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज नागपूरमध्ये संविधान सन्मान संमेलन कार्यक्रमाआधी दीक्षाभूमीवर जात अभिवादन करणार। मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात महाविकास आघाडीची महाराष्ट्र स्वाभिमान सभा। राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे यांच्या आज दोन सभा। महादेव घाटळ यांच्या प्रचारार्थ भिवंडीमध्ये ठाकरेंची सभा तर मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या सभेलाही उद्धव ठाकरे संबोधित करणार। आज बारामतीमध्ये अजित पवारांच्या हस्ते जाहीरनामा आणि मतदारसंघ जाहीरनामा प्रसिद्ध होणार। विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदारसंघनिहाय जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार। भाजपकडून आज 37 बंडखोरांवर कारवाई। पक्षशिस्त भंग केल्यामुळे 37 जणांचं पक्षातून निलंबन। मुख्यमंत्री शिंदेंची आज दुपारी 1 वाजता टिपटॉप प्लाझा इथं प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। ठाण्यातल्या 4 मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार। कोल्हापुरातल्या सभेत मुख्यमंत्री शिंदेंकडून घोषणांचा पाऊस। मुख्यमंत्र्यांकडून लाडकी बहीण, शेतकरी, रोजगारसह इतर विषयांशी संबंधित 10 मोठ्या घोषणा। महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांची पोलीस दलामध्ये भरती करणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन। लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला 2,100 रुपये देणार। शेतकऱ्यांना कर्जमाफी तसंच शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 12,000 ऐवजी 15,000 रुपये देणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा घोषणांचा पाऊस। 1,500 रुपयांवर कुणाचं घर चालतं? उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला सवाल। तर देवाभाऊ, दाढीभाऊ आणि जॅकेट भाऊ असा उल्लेख करत फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांवर निशाणा साधला। सुरतमध्ये शिवरायांचं मंदिर उभारणार। उद्धव ठाकरेंची घोषणा। मुंब्र्यामध्ये मंदिर उभारून दाखवा, फडणवीसांचं आव्हान। महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर मुलींप्रमाणे मुलांनाही मोफत शिक्षण देणार। जीवनावश्यक वस्तूंचे भाव 5 वर्ष स्थिर ठेवणार तर महिलांसाठी स्वतंत्र महिला पोलीस स्टेशन उभारणार। ठाकरेंचं आश्वासन। मोदी आणि अमित शहांची पालखी वाहणारे महाराष्ट्रद्रोही अदानी, भाजपला मदत करणारे महाराष्ट्राचे शत्रू। कोल्हापुरातल्या सभेतून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। 2019ला भाजप आणि शिवसेनेला लोकांनी बहुमत दिलं, पण या बहुमताची गद्दारी कोणी केली? विचारांशी गद्दारी उद्धव ठाकरेंनी केली। मूळ विचारासाठी परत येणं याला आम्ही गद्दारी मानत नाही। भाजप नेते विनोद तावडे यांची उद्धव ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे तीच जुनी कॅसेट। रामदास कदम यांचा टोला। महापालिकेत सत्ता असताना मुंबईतून मराठी माणूस हद्दपार करण्याचं पाप ठाकरेंनी केलं। एसआरएच्या जागा ठाकरेंनी घेतल्या, कदम यांचा आरोप। शिवडी विधानसभा मतदारसंघात मनसे नेते बाळा नांदगावकर यांना समर्थन देण्याची आशिष शेलार यांची घोषणा। हे समर्थन केवळ शिवडीपुरतं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। रोज रात्री दारू आणि मटणाच्या पार्टी होणार, मात्र खायचं त्यांचं पण मतदान इकडे करायचं। अकोला पश्चिम मतदारसंघाचे भाजपचे बंडखोर उमेदवार अशोक ओळंबे यांचं वादग्रस्त विधान। शिवसेना नेते राजू पारवेंचा भाजपमध्ये प्रवेश। उमरेड मतदारसंघ भाजपला सुटल्यानंतर राजू पारवेंनी बंडखोरीचा पवित्रा घेतला होता। इंदापूरमध्ये मयूर पाटलांनी हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडली। बंडखोर उमेदवार प्रवीण मानेंना पाठिंबा दिला। शरदचंद्र पवार पक्षातून प्रवीण मानेंची बंडखोरी तर मयूर पाटील हे हर्षवर्धन पाटलांचे चुलत बंधू।
1990च्या बॅचचे IPS अधिकारी संजय वर्मा महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक। DGP कार्यालयात संजय वर्मांनी पदभार स्वीकारला। रश्मी शुक्लांनंतर संजय वर्मांकडे पदभार। पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीवर पुन्हा एकदा काँग्रेसचा आक्षेप। आज काँग्रेस पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार। निवडणूक काळामध्ये जबाबदार पदावर तात्पुरती नियुक्ती करता येत नसल्याचा काँग्रेसचा आक्षेप। कोल्हापूर उत्तर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून राजेश लाटकर यांचं नाव जाहीर। खासदार शाहू महाराजांनी घोषणा केली। कार्यकर्त्याला नाराज करून निवडणूक लढवणं योग्य नाही। एका कुटुंबात 2 पदं नको ही भूमिका। मधुरिमा राजेंच्या माघारीबाबत शाहू महाराजांचा पत्रकाद्वारे खुलासा। तर लाटकरांना पाठिंबा देणार असल्याचाही पत्रात उल्लेख। कोल्हापूर प्रकरणाचा अहवाल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंकडे पाठवणार। खरगे काय निर्णय घेतात यावर लक्ष असेल। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं वक्तव्य। वसमत विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत जनतेची लूट आहे। वंचितच्या उमेदवार प्रीती जयस्वाल यांची टीका। मंत्री छगन भुजबळांनी जगदंबा मातेचं दर्शन घेतलं। नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात केली। सगळ्या जाती धर्माचे लोक पाठीशी राहतील, भुजबळांकडून विश्वास व्यक्त। दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नरहरी झिरवळ आजपासून प्रचाराला सुरुवात करणार। प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीगाठी घेत प्रचार करणार। अंधेरीमध्ये महायुतीचे उमेदवार मुर्जी पटेल यांचा डोर टू डोर प्रचार सुरू। प्रचारादरम्यान ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्यावर मुर्जी पटेल यांच्याकडून टीकास्त्र। भोकरदन विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संतोष दानवेंच्या प्रचाराचा शुभारंभ। राजुरेश्वर गणपतीची पूजा करून प्रचाराला सुरुवात। वेगवान प्रचारासाठी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची दुचाकीला पसंती। मतदारसंघातल्या दुर्गापूर भागात मुनगंटीवारांचा कार्यकर्त्याच्या गाडीवर बसून प्रचार। नांदगावचे महायुतीचे उमेदवार सुहास कांदेंकडून प्रचाराचा शुभारंभ। बाणेश्वर मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली। मुख्यमंत्री शिंदेंची कोल्हापूरमध्ये सभा। सभेपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पट्टण कोडोलीच्या विठ्ठल विरोबाचं दर्शन घेतलं। मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं। कोल्हापूरमध्ये महायुतीची संयुक्त प्रचार सभा। महायुती सरकारला हरवणं हे एकच लक्ष्य। MIM मधून गेलेल्यांनी पुन्हा परत यावं। MIMचे नेते अकबरुद्दीन ओवेसींचं कार्यकर्त्यांना आवाहन। वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध। महिलांना 3,500 रुपये मासिक वेतन, तर वर्षामध्ये 3 सिलेंडर मोफत देण्याचं आश्वासन। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर 8 नोव्हेंबरला सुनावणी। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवृत्तीच्या दिवशी सुनावणी होणार। पुन्हा राज्यसभेवर जायचं की नाही याचा विचार करावा लागेल। शरद पवारांकडून संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत। 14 वेळा निवडणुका लढल्या, आता निवडणुका लढणार नसल्याचंही वक्तव्य। पवारांना राजकारणातून संन्यास घ्यायचा होता तर त्यांनी अजित पवारांना संधी द्यायला हवी होती। आशिष शेलार यांचं वक्तव्य। शरद पवार आदरणीय असून त्यांच्यासोबत जवळपास 35 वर्ष काम केलंय। त्यांनी अनेक नवीन लोकांना घडवण्याचं काम केलंय आणि यापुढेही करत राहणार अशी खात्री आहे। शरद पवारांच्या निवृत्ती संकेतावर प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। जितके दिवस शक्य आहे तितके दिवस पवारांनी राजकारणात राहावं। पवारांचं असणं लोकशाहीसाठी चांगलं, अनिल पाटील यांचं वक्तव्य। शरद पवार म्हणतात महायुती सरकारनं इतर योजना बंद करून लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे घातले। याचा अर्थ त्यांना लाडकी बहीण योजना बंद करायची आहे। त्यामुळे माता भगिनींनी मतदान करताना हे लक्षात ठेवावं। विनोद तावडे यांची शरद पवारांवर टीका। विविध वर्तमानपत्रात येणाऱ्या तेलंगणा सरकारच्या जाहिरातीवर भाजपचा आक्षेप। काँग्रेसनं आचारसंहिता भंग केल्याचं म्हणत भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार। सुनील राऊतांवर कारवाई करा। राष्ट्रीय महिला आयोगाच्या सूचना। सुवर्णा करंजेबाबत सुनील राऊतांचं वक्तव्य निषेधार्ह असल्याचं म्हणत कठोर कारवाईचे आदेश दिले। 3 दिवसात अहवाल सादर करावा लागणार। ठाकरे गटाचे नेते खासदार अनिल देसाई यांच्याकडून शिवसेना उमेदवार मिलिंद देवरा यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार। वरळी इथल्या शोभायात्रेत 500 रुपये देऊन लोकांना बोलवल्याची तक्रार केली। हेमंत पाटील यांची ठाकरे गटावर टीका। पैसे घ्यायचे आणि बाहेरच्या माणसाला आणून उमेदवारी द्यायची हे ठाकरे गटाचं तंत्र। नांदेड उत्तर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कल्याणकर यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी पाटील बोलत होते।
भिवंडीतील भाजपच्या बंडखोर उमेदवार स्नेहा पाटील यांच्या गोदामांवर एमएमआरडीएची कारवाई. दरम्यान कोणतीही नोटीस न बजावता सूडबुद्धीनं कारवाई करत असल्याचा स्नेहा पाटील यांचा आरोप. काल्हेर गावातील ग्रामस्थांचा कारवाईला विरोध. दाऊदशी संबंधित पक्षाचे उमेदवार मनोज जरांगे पाडणार का? जरांगेंनी निवडणुकीत उमेदवार न देता पाडापाडी करणार असल्याची घोषणा केल्यानंतर वंचितच्या रेखा ठाकूर यांचा सवाल. तुळजापूर मतदारसंघात 2 प्रस्थापित मराठा उमेदवारांना ओबीसी म्हणून टक्कर देणार. वंचितचे उमेदवार डॉक्टर सोनकाटेंचं वक्तव्य. मतदार विधानसभेत नक्की पाठवेल, सोनकाटेंना विश्वास. मूर्तिजापूरमधील दौऱ्यादरम्यान बच्चू कडूंची अपघातग्रस्ताला मदत. तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं. आपल्या वाहनावर अज्ञातांनी गोळीबार केल्याचा मुक्ताईनगरचे अपक्ष उमेदवार विनोद सोनावणेंचा दावा. गोळी वरून गेल्यानं थोडक्यात बचावल्याची माहिती. मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात सोनावणेंकडून तक्रार. अमरावतीतील तिवसा चेकपोस्टवर 54 किलो चांदी आणि सोनं पकडलं. कुरिअरच्या वाहनातून सोनं चांदीची वाहतूक. जप्त केलेल्या सोनं चांदीची किंमत कोट्यवधींच्या ट्रॅप. भिवंडीमध्ये वाहनांच्या तपासणी दरम्यान एटीएम व्हॅनवर निवडणूक यंत्रणा आणि पोलिसांच्या संयुक्त गस्त पथकाची कारवाई. 2,30,00,000 रुपये जप्त. बुलढाण्यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून तपासणी मोहीम. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक वाहनाची महामार्गावर तपासणी. मुंबईच्या कमाल तापमानात वाढ. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 36°C आणि 22°C राहण्याची शक्यता. आर्द्रता वाढल्यानं मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागणार. नेरळ माथेरान मिनी ट्रेन सेवा आजपासून सुरू होणार. मिनी ट्रेनला मुहूर्त सापडल्यानं पर्यटकांची पावलं माथेरानकडे वळणार. पंढरपूरला कार्तिकी यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेकडून 3 विशेष अनारक्षित गाड्या 8 ते 15 नोव्हेंबर दरम्यान पंढरपूरकडे जाण्यासाठी चालवल्या जाणार. सण उत्सवांच्या काळात चालवण्यात येणाऱ्या गाड्या 60 मिनिटात हाऊसफुल. मध्य रेल्वेकडून आतापर्यंत 206 उत्सव विशेष गाड्या. एकट्या मुंबईहून 206 पैकी 88 उत्सव गाड्या चालवल्या जातात. कल्याणमध्ये एका चोरट्यानं चक्क मासे चोरले. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. कल्याण स्टेशन परिसरामध्ये असलेल्या मच्छी मार्केटमधली घटना. व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये 2 गटातल्या हाणामारीत एकाचा मृत्यू. आरोपींना अटक करा या मागणीसाठी मृताच्या नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या. जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर कन्नड चाळीसगाव बायपास रोडवर 2 बसचा समोरासमोर अपघात. अपघातामध्ये 25 ते 27 प्रवासी जखमी. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.